नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सर्व दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. सुरुवातीलाच बातमी आहे अंतरवालीतून. सरकारचं शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलंय. अभ्यासकांसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिष्टमंडळाची मराठा अभ्यासकांसोबत 30 मिनिटे चर्चा सुरू आहे. तर सरकारी शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आजपासून जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि अभ्यासकांसोबत या शिष्टमंडळाची गेले 30 मिनिटे चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक सुरू असल्याची माहिती ही समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत. विजय, गेल्या काही वेळापासून ही चर्चा सुरू आहे, सकारात्मक चर्चा सुरू आहे असंही म्हटलं जात आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये चर्चिले जात आहेत? नक्कीच जगदीश, जर बघितलं तर आज सकाळी जे आहे ते विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या काल झालेल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासंदर्भात एक ड्राफ्ट तयार केला होता आणि तो अंतरवाली सराटीमध्ये उपोषणास्थळी ते घेऊन आले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही मराठा अभ्यासकाशी चर्चा केल्यानंतर यावरती तुम्हाला निर्णय देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेले, विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसाद लाड हे दोघे जण जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि मराठा अभ्यासकांशी मागील अर्धा तासापासून सर पांडुरंग टारक यांच्या मळ्यामध्ये चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर आता सध्या मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिलं होते त्या तरुणांच्या घराला MIDCमध्ये अथवा महावितरणमध्ये नोकरी देण्यात यावी याबाबतीत सकारात्मक सध्या चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ज्या अण्णासाहेब फाईल रोखले गेलेले आहे मंडळ आहेत त्याच्या देखील निधी देण्यासाठी आता सरकार सकारात्मक आहे. त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटनुसार ज्या कुणबीच्या नोंदी सापडण्यात आल्या होत्या त्या कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी देखील देण्यात यावे यासाठी सुद्धा सरकार जे आहे ते सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर 58 लाख नोंदी ज्या आहेत त्यांचे व्हॅलिडिटी देखील थांबले जाणार नसल्याचं त्यांनी म्हणलं. त्याचबरोबर आता सातारा गॅजेट जे आहे ते लागू करण्याबाबतीत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे आता सातारा गॅजेटवरती विचार केला चर्चा जी आहे ती सुरू आहे. मात्र अनेक काही मुद्दे होते, त्या मुद्द्यांमध्ये जर बघितलं तर सरकार जे आहे ते सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं. जवळपास 10 ते 12 मागण्या ज्या आहेत त्या जरांगे पाटील यांनी त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. त्यातील 2 मागण्या ज्या आहेत त्या किचकट असल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणलं होतं. त्यासाठी आम्हाला काही वेळ द्या, मराठा मंत्रालय जे आहे ते स्वतंत्र स्थापन करा असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. मात्र त्यासाठी देखील 1 महिना वेळ द्यावी असं विखे पाटील यांनी म्हटलं होतं. त्या संदर्भात जर बघितलं तर मागील अर्धा ते पाऊण तासापासून चर्चा सुरू आहे. त्यानंतर ती चर्चा संपल्यानंतर मराठा अभ्यासकांशी हे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी येणार आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती करणार आहे. मात्र आता जरांगे पाटील हे त्यांच्या काय मागण्या. विजय, तुम्ही या चर्चेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.